नमस्कार, मी आशू आपल्या किचन पिन मध्ये आपल्या YouTube परिवाराचं मनापासून स्वागत करते। आज आपल्या किचन पिन मध्ये आपण बनवणार आहोत पारंपरिकरित्या चालत आलेली गणपती बाप्पाच्या आवडीची गहू तांदूळाची खीर। ही खीर गणपती बाप्पाला का आवडते याच्या मागे देखील एक शास्त्रशुद्ध कारण आहे। त्याची स्टोरी आता तर मी शेअर करू शकत नाही, पण आमच्या गावाकडे ना गणपती येतात त्या दिवशी आवर्जून अगदी प्रत्येक घरी ही खीर बनवली जाते आणि म्हणूनच अगदी स्टेप बाय स्टेप मी हा व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला देखील अगदी परफेक्ट ही खीर बनवता येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो, आपल्या किचन पिनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग पटकन सुरुवात करूया। ही आहे आपल्या लाडक्या बाप्पाची आवडती खीर। ही खीर गणपती बाप्पाला का आवडते याच्या मागे देखील एक खूप मोठी स्टोरी आहे। ती स्टोरी तर मी आत्ता सांगू शकत नाही, पण खीर कशी बनवायची ते नक्की सांगते। त्यासाठी मी इथं 1 वाटी खपली गहू घेतला आहे। हा गहू जर तुमच्याकडे नसेल तर नॉर्मल गहू थोडासा ओलसर करून खलबत्त्यामध्ये कुटून त्याची साल काढून घेतली तरी चालेल। अर्धी वाटी वासाचे तांदूळ आणि पाव वाटी चणा डाळ। इथं मी चणा डाळ आणि गहू 3 ते 4 तास भिजत ठेवले होते, म्हणजे पटकन शिजतील। त्यानंतर घेतले आहेत मनुके। हे आपले घरी बनवलेले मनुके आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्याचबरोबर ड्रायफ्रूट, जायफळ आणि वेलचीची पावडर आणि इथं घेतलेले आहेत ओल्या नारळाचे पातळ काप करून घेतलेत। त्याचबरोबर किसलेला गूळ घेतला आहे। सगळ्यात आधी आपण जो वासाचा तांदूळ घेतला होता तो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता मी। आता याच्यामध्ये आपण डाळ आणि गहू मिक्स करूया। डाळ आणि गहू शिजायला थोडंसं जड असतं, जास्त वेळ शिजवावं लागतं, म्हणून मी ह्याला 3-4 तास भिजवून घेतलं आहे। तर हे देखील धुवून घालते मी ह्याच्यामध्ये आणि ह्या तिन्ही गोष्टी आपण एकत्र एका भांड्यामध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायच्या आहेत। तर ह्याला मी एका कुकरमध्ये ठेवते। कुकरमध्ये मी थोडंसं पाणी आणि लिंबू घातलं आहे, लिंबूमुळे कुकर आतून काळा पडत नाही। तर आता याला मी 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेते। भिजलेलं असल्यामुळे ते 2 शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजतं। तर तोपर्यंत आपण गुळाचं पाणी करून घेऊया। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं। गुळाचे बारीक तुकडे करून घेतले होते, जेणेकरून ते पटकन विरघळले जातील। आता ह्याला हलवूया आणि फक्त हे विरघळेपर्यंत ह्याला गरम करूया। आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे। आपण खिरीमध्ये किसलेला गूळ असा देखील घालू शकतो, पण बऱ्याचदा गुळामध्ये खूप कचरा असतो आणि म्हणूनच आपण ह्याचं पाणी करून घेतलं आहे, जेणेकरून आपण हे गाळून घालू शकतो। आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया। एका पातेल्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतला आहे। तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी काजू आणि बदामाचे तुकडे भाजून घेते। एक अर्धा मिनिट हे तुकडे भाजले की याच्यामध्ये मनुके घालायचे। मनुके अगदी पटकन भाजले जातात, म्हणून मी ते उशिरा घातले। हे छान खरपूस भाजून घेतलं की याला एका वाटीमध्ये काढून घेऊया। ते बघू शकता मनुके कसे मस्त फुललेत। आता याला मी काढून घेते। तुपामध्ये भाजले की ड्रायफ्रूट खूप छान लागतात, टेस्टी लागतात। तर ह्याच तुपामध्ये मी ओल्या खोबऱ्याचे जे पातळ काप करून घेतले होते ते देखील भाजून घेते। तुपामुळे ह्याला देखील छान स्वाद येतो। ते देखील ड्रायफ्रूटसोबत काढून घेऊया। त्यानंतर अजून थोडं तूप ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि ते देखील विरघळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे डाळ, गहू, तांदूळ एकत्र शिजवून घेतलं होतं ते मिक्स करणार आहोत। तुपामध्ये छान परतून घेणार आहोत। हे तुपामध्ये परतल्यामुळे ह्याच्या खिरीमध्ये घुटळ्या होत नाहीत, तर एकजीव होतं, व्यवस्थित कन्सिस्टन्सी येते खिरीला आणि हे शिजलेलं असल्यामुळं तळाशी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण ह्याला सतत हलवून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते गाळून घालूया। गाळल्यामुळे इथं बघू शकता कचरा कसा निघलेला आहे आणि एवढ्या गुळाच्या पाण्यामध्ये आपली खीर अगदी परफेक्ट शिजू शकते। तर ह्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे तळाशी लागणार नाही। इथं मी जो गूळ घेतला होता तो कलरने थोडासा पांढरट कलरवरती होता, त्यामुळे खिरीला त्याचा कलर अगदी व्यवस्थित येणार नाही, म्हणून मी इथं खाण्याचा पिवळा रंग अगदी पाव चमचा ॲड करणार आहे।
ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित आपल्याला जसा हवा तसा कलर येऊ शकतो. तुम्हाला जर कलर वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता ह्याला देखील आपण छान हलवून घेऊया आणि मंद गॅसवरती एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. पण हे 5 मिनटं शिजेपर्यंत आपण ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे तळाशी लागत नाही. 5 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता ह्याच्यामध्ये गरम दूध घालूया. दुधामुळे खिरीला छान टेक्स्चर येतं आणि चव देखील भन्नाट येते. ह्याचा कलर हलकासा चेंज झालेला दिसतो आहे दुधामुळे. आता ह्याच्यामध्ये आपण जे तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजलेले होते ते ॲड करूया आणि हलवून घेऊया. ड्रायफ्रूटमुळं खिरीला एक मस्त रंगत येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाव चमचा मीठ. कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते. त्याचबरोबर स्वादासाठी थोडी वेलची आणि जायफळची पावडर घालून मिक्स करूया आणि एक उकळी काढून घेऊया. तर आता आपल्याला ही खीर थोडी पातळ वाटत आहे, पण जरा गार झाली की याला छान थिकनेस येतो. आपण याला बाउलमध्ये काढून सर्व करूया आणि ह्याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी वरून थोडंसं साजूक तूप घालूया. तर अशा प्रकारे तुम्ही देखील अगदी स्टेप बाय स्टेप ही गणपती बाप्पाच्या आवडीची खीर प्रसादासाठी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.